सर, कांद्याच्या किमतीवरून सध्या महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड नाराज आहे. कांद्याच्या किमती पडायला लागल्या, जेव्हा भाव वाढले तेव्हा केंद्र सरकार हस्तक्षेप करतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. कांद्याच्या संबंधामध्ये आता केंद्र सरकार जे आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. अनेक वर्षापासूनची मागणी आहे की कांद्याचा भाव फिक्स असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून नक्की केंद्र विचार करत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशाच पद्धतीची आमची भूमिका आहे. धनंजय मुंडे हे दिल्लीला गेलेले आहे आणि त्या ठिकाणी पियुष गोयल त्यांची चर्चा आहे. त्याच्यातून जो मार्ग आहे तो मार्ग निघण्याची शक्यता आहे आणि नक्की केंद्र सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि जे जनता आहेत त्यांना त्या त्रास होऊ नये अशा पद्धतीची केंद्राची भूमिका आहे. कांद्यावर एखादी कविता कांद्यावर एखादी आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे वांदा. त्यामुळं कांदा जो आहे तो कांदा आवश्यक आहे. कांदा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे आणि कांद्याला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि जनतेलाही परवडलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सर, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आरपीआयने एकूण किती जागा मागितल्या आणि तुम्ही लोकसभेची निवडणूक लढणार आहात का, कुठून लढणार आहात? एक तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की आता रिपब्लिकन पक्ष जो आहे BJP सोबत आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. इतरही महायुतीचे आमचे मित्र पक्ष आहेत. तर रिपब्लिकन पक्षाला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला जर 2 जागा मिळाल्या आणि ते आम्ही निवडून आणल्या तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे. त्यासाठी मी JP नड्डा यांच्याशी बोललेलो आहे. एकदा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी आहेत, नितीन गडकरी जी आहेत, एकनाथ शिंदे जी आहेत, अजितदादा आहेत, यांच्याशी बोलून रिपब्लिकन पक्ष जो आहे हा एक जरी छोटा पक्ष असला तरी आमच्याकडे बॅलेन्सिंग पॉवर आहे. आमच्याकडे बॅलेन्सिंग असणारी मतं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे अशा पद्धती आमची भूमिका आहे आणि त्यासाठी मी अमित शाह यांना भेटणार आहे. JP नड्डा जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि शिर्डी मतदारसंघामध्ये मी 2009मध्ये हरलो होतो. तर त्या ठिकाणच्या लोकांची इच्छा अशी आहे की मी सध्या माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं जर मला त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डीचा जो विकास आहे तो करण्यामध्ये मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्यामुळं मला शिर्डीमध्ये लढण्याची इच्छा आहे. जर मला जर संधी दिली तर नक्की मी त्या ठिकाणी लढेन आणि मी त्या ठिकाणी निवडून येईन. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत अजूनही निमंत्रण दिले गेलेलं नाही, तुम्ही त्यांना काय आव्हान? प्रकाश आंबेडकरांना जी INDI ही जी आघाडी आहे तर ही जी आघाडी आहे ही आघाडी निगेटिव्ह आघाडी आहे. म्हणजे त्यांनी माननीय राहुल गांधी यांनी उडून ताणून अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे. एक राष्ट्रीय विरोधी आघाडीचं नाव इंडिया ठेवणं हे अत्यंत अयोग्य आहे, परंतु त्यांनी ते ठेवलेलं आहे. तर माझी भूमिका अशी आहे की INDI अशी जी आघाडी आहे तर त्यामध्ये I म्हणजे इंट्रोडक्शन, N म्हणजे निगेटिव्ह, D म्हणजे डेट, I म्हणजे आयडिया आणि A म्हणजे अलायन्स. म्हणजे चुकीच्या वेळेला झालेला अशा पद्धतीचा निगेटिव्ह अलायन्स आहे आणि नरेंद्र मोदींच्या समोर यांचा टिकाव लागणं अत्यंत अशक्य आहे. त्यांनी किती प्रयत्न केले तरी 2024मध्ये नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री बनतील आणि आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. जनता त्यांच्यासोबत आहे. जरी यांची INDI आघाडी जरी ते करत असले तर त्यांना तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यांनी तो प्रयत्न करावा, परंतु जे जनता जी आहे ती आमच्यासोबत आहे आणि आम्हाला 350 पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, ये बताइए कि इंडिया के जो मीटिंग होने वाली मुंबई में उसमें आम आदमी पार्टी भी शामिल हो रही है. मुझे लगता है कि आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी में थोड़ा सा संघर्ष चल रहा है. मतलब जिस तरह कांग्रेस पार्टी ने बयान दिया है कि भाई दिल्ली में हम सत्ता लाएंगे, तो इससे माननीय अरविंद केजरीवाल जी नाराज है. अभी वो मुंबई की मीटिंग में आते कि नहीं मालूम नहीं है, लेकिन छत्तीसगढ़ के चुनाव में भी मतलब उन्होंने दाव लगा रहे हैं और
जो INDIA की जो आघाड़ी है, विपक्षी दलों की आघाड़ी है, उसमें अरविंद केजरीवाल जी जाएंगे या नहीं जाएंगे मुझे मालूम नहीं है। लेकिन मुझे लगता है कि अरविंद केजरीवाल जी ने, अगर कांग्रेस पार्टी ने ये तय किया था कि भाई हम सब लोग मिलकर लड़ेंगे, लेकिन कांग्रेस पार्टी ने ही मतलब उसमें छेद करने का काम किया है, इसीलिए अरविंद केजरीवाल जी ने उस मीटिंग में नहीं जाना चाहिए। संजय राउत मुंबई से चुनाव लड़ने वाले हैं, क्या कहोगे? संजय राउत मुंबई से लड़ना चाहते हैं, लेकिन हम आगे बढ़ना चाहते हैं। मतलब संजय राउत अगर लड़ना चाहते तो लड़े, हर एक आदमी को लड़ने का अधिकार है। और लेकिन अगर संजय राउत अगर मुंबई से लड़ना चाहते हैं तो हम भी मतलब दिल्ली के तख्त का पहाड़ चढ़ना चाहते हैं। लोकसभा चुनाव को देखते हुए चर्चा आरपीआई कितनी सीट मांगेगी लोकसभा चुनाव में? लोकसभा के चुनाव में हमको लगता है कि भाई रिपब्लिकन पार्टी विदर्भ में है और हर जगह पर रिपब्लिकन पार्टी है। रिपब्लिकन पार्टी में जरूर अलग अलग ग्रुप है, लेकिन मेरा ग्रुप जो है हर तहसील में, गांव में, हर जिले में मेरा ग्रुप काम करता है। और रिपब्लिकन पार्टी को अगर 2 सीट मिलती है तो रिपब्लिकन पार्टी के 2 सीट अगर चुनकर आती है तो आरपीआई को महाराष्ट्र में मान्यता में मिल सकती है। जिस तरह नागालैंड में हमारी पार्टी के 2 MLA चुनकर आए और वहाँ हमारी पार्टी को स्टेट की मान्यता में मिली है, तो उसी तरह मेरी कोशिश रहेगी कि भाई आरपीआई को भी 2 सीट मिलनी चाहिए। और मेरा कहना ये है कि अभी हमारे महायुति में और किसी पार्टी को नहीं लेना चाहिए। ये भी बातचीत चल रही है कि भाई कांग्रेस के MLA टूटने वाले हैं, ये कुछ होने वाले हैं, लेकिन मुझे लगता है कि हमें कोई आवश्यकता नहीं है और हमने किसको तोड़ना नहीं है। मतलब एकनाथ शिंदे जी मतलब उद्धव ठाकरे जी को छोड़कर हमारे पास आए हैं, अजीत दादा व शरद पवार साहब को छोड़कर हमारे साथ आए हैं। हमने किसको तो तोड़ा नहीं है, वो तो खुद टूटकर हमारे पास आए हैं। तो जो आते हैं उनका स्वागत करने की जिम्मेदारी राजनीति में होती है, इसीलिए बीजेपी ने उनको तोड़ा है, बीजेपी ने सरकार गिराई है। इसी तरह के आरोप में तथ्य नहीं है। वो अपने MLA संभाल नहीं पाए, वो अपने नेता संभाल नहीं पाए, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है। माननीय उद्धव ठाकरे जी को मैं बार बार बोल रहा था कि भाई आप हमारे पास आइए, लेकिन उद्धव ठाकरे जी हमारे साथ आए नहीं। वो गए कांग्रेस राष्ट्रवादी के साथ और उनके 40 MLA टूट कर मतलब हमारे साथ आए हैं। उसी तरह अजीत दादा पवार साहब भी, जो अजीत दादा पवार जी है, मैंने शरद पवार साहब को भी बोला था कि आपने NDA में आना चाहिए। नरेंद्र मोदी जी अच्छा काम कर रहे हैं और उनको सपोर्ट करने की आवश्यकता है। और उसके पहले 2 बार शरद पवार साहब ने बीजेपी को समर्थन दिया था। शरद पवार साहब जब फुलोद के मुख्यमंत्री बने थे तब अशोक अडवाणी और उत्तमराव पाटिल ये 2 बीजेपी के जो मंत्री थे उनके मंत्रिमंडल में थे। और पवार साहब ने 2014 में बीजेपी को बाहर से समर्थन दिया था। तो इतना मोदी जी काम अच्छा कर रहे हैं, ऐसे वक्त पर पवार साहब ने हमारे साथ आना चाहिए था, लेकिन वो आए नहीं। इसीलिए मतलब अजीत पवार जी ने उनको छोड़कर हमारे साथ आए हैं। तो मुझे लगता है कि ये उन लोगों की ये गलती है और हमने अजीत दादा को तोड़ा नहीं। हमारे पास 164 की संख्या थी और अभी अजीत दादा आने से 200 के ऊपर हमारे MLA चले गए हैं। तो आने वाली विधानसभा के चुनाव में जो अक्टूबर में चुनाव होगा उसमें 200 से ज़्यादा सीट हम जीतेंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है। आठवले साहेब, अजितदादा सरकारमध्ये आल्यापासून शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे। आपण पाहिलं की ठाण्यातील रुग्णालय प्रकरणामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीने विचारणा केली एकनाथ शिंदेंना, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे गटातील आमदार जे आहेत ते भाजपला सांगणार आहेत की तुम्ही अजितदादांना आवरा। मला असं वाटतं की अजितदादा आलेले आहेत आणि अजितदादा यांना डेप्युटी CM पद मिळालेलं आहे, पण एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत। माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की त्यांना बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे। एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि मला असं वाटतं की हे 3 मोठे पक्ष आणि आरपीआय आम्ही एकत्रित आहोत। त्यामुळं ठाण्यामध्ये जे काय लोकांचा मृत्यू त्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्या संबंधामध्ये अजितदादांनी स्टेटमेंट केलेलं आहे। तर मला असं वाटतं की एकमेकावर अशा पद्धतीची गुरगुडी करता कामा नये। अजितदादा असतील, एकनाथ शिंदे जे असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, या सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्यामध्ये वाद आहे असं दृश्य जे आहे ते लोकांना बघायला मिळू नये आणि सगळ्यांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे
आणि म्हणून अशा पद्धतीचे स्टेटमेंट करू नयेत असं आपलं मत आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळं कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार सुद्धा सोबत येतील असं तुम्हाला वाटतं का भविष्यात? शरद पवार सोबत येतील असं मला वाटत नाही आहे, पण शरद पवार साहेबांनी आलं पाहिजे. म्हणजे आता एवढे सगळे जे आमदार होते त्यांचे 54 आमदार होते, त्यातले जो 43-44 आमदार जे आहेत ते अजितदादासोबत आलेले आहे. त्यामुळं पवार साहेबांनी सुद्धा देशाच्या हितासाठी, देशाचा विकास करण्यासाठी मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अजितदादांची आणि त्यांची जी भेट झालेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमची भेट वैयक्तिक होती, आमची फॅमिली भेट होती. त्यामुळं त्या भेटीमध्ये काही चर्चा झालेली आहे मला माहीत नाही आहे. पण पवारसाहेबांनी अजून विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी सुद्धा काँग्रेससोबत होतो, राष्ट्रवादीसोबत होतो, मी सुद्धा आता BJP सोबत आलेलो आहे, मी सुद्धा NDA सोबत आलेलो आहे. त्यामुळं राजकारणामध्ये जसे जॉर्ज फर्नांडिस होते, नितीश कुमार होते, शरद यादव होते, असे सोशलिस्ट नेतेही अटलजींच्या सरकारमध्ये होते, ममता बॅनर्जी रेलमंत्री होत्या. त्यामुळं राजकारणामध्ये अशा पद्धतीचे अलायन्स होतात, मतभेद वैचारिक असू शकतात, परंतु कॉमन मिनिमम अजेंड्यावर सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही NDAचे लोक एकत्रित आलेलो आहोत. आणि पवारसाहेबांनी सुद्धा यायला हरकत नाही आहे, त्यांना आमचं निमंत्रण आहे. आणि त्यांनी NDA सोबत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी आलं पाहिजे. विनाकारण काँग्रेस